सर, पूर्व परीक्षेसाठी काय स्ट्रॅटेजी होती आणि कशा पद्धतीनं मार्क घेतले पाहिजेत? सर, सर्वप्रथम तर मी पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असताना मला दिशा नव्हती. नंतर मला असं कळलं की आपल्या परीक्षेमध्ये जे 7 विषय आहेत त्या विषयामध्ये काहीतरी विषय 1-2 विषय आपले वीक असतात. बरोबर. तर ते विषय आपण स्ट्रॉंग केले पाहिजे. तुम्हाला सांगायचं झालं तर मी इकॉनॉमिक्स मध्ये वीक होतो, त्याचबरोबर बुद्धिमत्ता गणितामध्ये वीक होतो. तर मी इकॉनॉमिक्सचा क्लास केला होता. ज्यांना शक्य त्यांनी क्लास करावा, ज्यांना शक्य नाही त्यांनी आपल्या ग्रुप स्टडी करून अभ्यास करावा. तर मग आपल्याला 1 तासामध्ये 100 क्वेश्चन सोडवा लागतात. तर 15 क्वेश्चन बुद्धिमत्तेवर असतात, त्यातले 7 ते 8 प्रश्न हे सोपे असतात. माझा असा फोकस होता की जे सोपे प्रश्न आहेत ते पहिले सोडवावे आणि अवघड प्रश्नावर नंतर जावे. ते टाइम मॅनेजमेंट करून मी पूर्व परीक्षेचा अभ्यास केला. मला असं वाटतं की विद्यार्थी मित्रांनो मी असं सांगू इच्छितो की त्यांनी PYQ म्हणजे झालेले आयोगाचे क्वेश्चन पेपर आहेत त्याची अनालिसिस करावी. रोज 2 तास जरी अनालिसिस केले तर त्यांना आयोगाचा पॅटर्न कळेल. आयोगाचा पॅटर्न कळला तर आपण सहजिकच आपण पूर्व परीक्षा पास करू शकतो.